बुद्रुक जिल्हा परिषद गट व गोंदवले बुद्रुक पंचायत समिती गण राष्ट्रवादी काँग्रेस तर पळशी गणावर भाजपने बाजी मारली आहे। या गणात राष्ट्रवादीचे मानसिंग खाडे तर भाजपचे डॉक्टर राजेंद्र खाडे यांच्यात काटेकी टक्कर लढत झाली। यात जवळपास 150 मताधिक्यांनी राजेंद्र खाडे विजयी झाले। बिदाल व आंधळी गट भाजपचे मंत्री जयकुमार गोरे व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे तर कुकुडवाड मार्डी व गोंदवले गट राष्ट्रवादीचे अनिल देसाई, मनोज पोळ व प्रभाकर देशमुख यांच्या ताब्यात आला। मार्डी, कुकुडवाड व गोंदवले या तिन्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीत मिळून एकमेव सदस्य म्हणून भाजपचे राजेंद्र खाडे निवडून आले आहेत। सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली आणि मान पंचायत समितीच्या पळशी गणातून निवडणुकीसाठी मैदानात असलेले राजेंद्र खाडे भारतीय जनता पार्टीकडून तर मानसिंग खाडे राष्ट्रवादीकडून मैदानात होते। तर राजेंद्र खाडे यांचा विजय झालेला आहे आणि अटीतटीच्या लढतीत तुम्ही विजय संपादन केलेला आहे। काय भावना आहेत? आता प्रथमच तुम्ही प्रसार माध्यमांसमोर आलाय। भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि आपल्या मान तालुक्याचे मंत्री जयकुमार गोरे भाऊ आणि भारतीय जनता पार्टी यांनी माझ्या विश्वासातून मला उमेदवारी दिली आणि पळशी गणातील लोकांनी मला भरभरून साथ दिली। त्यामुळे मी पहिल्यांदा त्या सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। तुमच्या कुकुडाट गट असेल, गोंदवले गट असेल आणि एकंदरीत मार्डी गटातून तुम्ही एकमेव विजय ठरलेला आहे। काय सांगाल? आता तसं पाहिलं तर खालच्या 3 गटात राष्ट्रवादीची लाट असल्यासारखी परिस्थिती होती, पण आमच्या गणात भारतीय जनता पार्टीला लोकांनी स्वीकारलं, कार्यकर्त्यांनी चांगली साथ दिली। माझ्याबरोबर आमचे लक्ष्मण मावे भाऊ आणि भारतीय जनता पार्टीचे गणातले कार्यकर्ते, त्यातल्या धनगर समाज, मराठा समाज आणि इतर समाजाने मला चांगली साथ दिली। माझ्या समाजाने मला चांगली साथ दिली म्हणून हे यश मिळालं असं मला वाटतं। विजयाचं काय कारण आहे? विजयाचं कारण हे आमच्या भागात फिरलेलं पाणी, झालेली विकास कामं आणि ताकदीने उभा राहिलेला कार्यकर्त्यांचा संघ, त्यामुळे हा विजय झाला असं मला वाटतं। एकंदरीत 5च्या 5 गट भारतीय जनता पार्टीकडे येतील असे चिन्ह सुरुवातीपासून दिसत होते, परंतु भारतीय जनता पार्टीला अपयश येताना दिसते। काय सांगा? आता ही निवडणूक जी झाली ती खालच्या गटामध्ये, कुकुडवाड गटामध्ये अनिल देसाई असू द्या किंवा इकडे मनोज पोळ असू द्या किंवा इकडे देशमुख साहेब असू द्या, हे आमदारकीच्या लढलेले लोक आहेत किंवा आमदारकी लेवलचे लोक आहेत। त्यांनी एक एक गट घेऊन लढले आणि मंत्री महोदयांनी मान खटावबरोबर सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी घेतलेली, त्यामुळे त्यांचं कदाचित लक्ष विकेंद्रीकरण झालं आणि त्यांनी एका गटावर, आमदारकी लेवलच्या माणसाने एका गटावर फोकस केलं, त्यामुळे हा निकाल बदलला असं वाटतं। येत्या काळात पंचायत समिती सभापती कोणत्या पार्टीचा असेल? काय सांगा? आता 50% झाले, चिठ्ठीवर होईल, पण बघूया आता नशिबात साथ भारतीय जनता पार्टीचं व्हायला पाहिजे। काय सांगाल? भारतीय जनता पार्टी झाल्यानंतर मान पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी काय काय प्रयत्नशील राहणार आणि तुमच्या एकंदरीत गणाचे काय विकास करणार आहे? आता कसं आहे, भारतातलं सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, महाराष्ट्रातलं सरकार भारतीय जनता पार्टी, आणि आपल्या तालुक्याचे मंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळात आहेत। त्यामुळे ग्रामविकास खात्याच्या अंडर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येते, त्यामुळे दिल्लीपासून मुंबईपासून ज्या योजना आहेत ग्रामविकास खात्याच्या, त्या सर्वसामान्य जनतेच्या घरापर्यंत कशा पोहोचतील याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू मिळून। जयकुमार गोरेंनी वक्तव्य केले होते की सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा असेल। काय सांगा? तुम्ही ते काय कॅल्क्युलेशन माझ्यापर्यंत आलं नाही, सातारा जिल्ह्याचं काय झालंय मला कळलं नाही। आता आपण राजेंद्र खाडे यांच्या माध्यमातून जाणून घेतले की त्यांच्या भावना काय। सातारा न्यूज।